नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। डॉक्टर दीपक पाटील यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संकल्प। बोरपाडले येथील संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त बोरपाडले परिसरामध्ये वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला। सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षभर राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांच्या अंतर्गत परिसरातील 12 गावांमधील ग्रामपंचायत व शाळांना मोठ्या प्रमाणावर वृक्ष वितरण करण्यात आले होते। हीच मोहीम इथून पुढे राबवण्याचा संकल्प करण्यात आला। परिसरातील नागरिकांनी व संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या आयुर्वेद आणि नर्सिंग कॉलेजमधील सर्व स्टाफने डॉक्टर दीपक पाटील यांना व यांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या। सामाजिक भान ठेवून बुके, शाल इतर भेटवस्तूंना बगल देऊन वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते। या वह्या परिसरातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील। आतापर्यंत जवळजवळ 10,000 वह्यांचे वितरण करण्यात आले आहे। बोरपाडले शाळेतील 10 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला संजीवनी सखी सशक्तीकरण अभियान राबवण्याची घोषणा करण्यात आली। यामध्ये महिलांचे आरोग्य, आर्थिक सबलीकरण व सर्वांगीण विकास यावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले। संस्थेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोल्हापूर येथील वैभवी लक्ष्मी ब्लड बँक यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। मान्यवरांनी वह्यांच्या स्वरूपात आणि वृक्षारोपणासाठी वृक्ष देऊन सरांचा सत्कार केला। आलेल्या पाहुण्यांना संस्थेच्या वतीने आम्रवृक्ष देऊन वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला। विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात आला। बोरपाडले ग्रामपंचायतच्या वतीने विशेष सत्कार करण्यासाठी सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते। या प्रसंगी संस्थेच्या सचिव आणि भाजप महिला सचिव डॉक्टर स्वाती पाटील, डॉक्टर स्मिता पाटील, श्री सचिन पाटील, आनंदराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब पाटील, डॉक्टर अभिजित शिराळकर, आयुर्वेद आणि नर्सिंग कॉलेजमधील सर्व अध्यापक, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, हॉस्पिटल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर दीपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शांती टाइम्स क्राईम डायरीचे संस्थापक बाबासो जाधव, अमर लाडगावकर, धनाजी केकरे, डॉक्टर शिराळकर, बाबासाहेब पाटील उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा, कोडोली। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।